सिद्ध स्तुती अधिकार चालू आहे. तर काल आपण बघितलं होतं 258 पानावर की कुठल्या मनुष्याला वरपासून खालपर्यंत बांधलंय दोरीनं काय, आणि कधी ढिली पडली तर सुटल्याचा किती आनंद येतो. मग ज्यांच्या सगळ्याच दोऱ्या निघून गेलेल्या आहेत, अर्थात ज्यांचे सगळेच कर्म अथवा अभ्यंतर आणि बहिरंग दोन्ही परिग्रह निघून गेलेले आहेत, ते किती सुखी असणार आहे की नाही. भावार्थ वाचला होता का? वाचलाय ना. मला आठवं का नाही म्हणा. पुढे 495 संसारी जीव अनंत दुखी और सिद्ध जीव अनंत सुखी. सर्वज्ञ कुरुते परम तनुभृत प्राचुर्यत कर्मणां रेणूनां गणनं किलाधिवसता एकं प्रदेशं घनम् इत्याशास्वखिला सुबद्धमहसो दुःखं न कस्मात् भवेत् मुक्त्यायस्य तु सर्वतः किमिति नो जायेत सौख्यं परम्. इक प्रदेश में कर्मोगे इतने परमाणु सघन बसे प्रभु सर्वज्ञ अलावा कोई उनकी गणना कर न सके. उनसे जिनका तेज ढकावे प्राणी क्यों न दुखी होंगे. मुक्त सर्वथा कर्मों से क्यों सिद्ध न परम सुखी होंगे. अर्थ, आत्मा के एक एक प्रदेश में भी सघन रीति से परस्पर अवगाह से व्याप्त इतने अधिक परमाणु हैं कि उनकी गिनती सर्वज्ञ को छोड़कर दूसरा कोई नहीं कर सकता. इस रीति से आत्मा के प्रत्येक प्रदेश पर अनंत अनंत परमाणुओं के चिपटने बंधने के कारण जिस आत्मा का तेज चारों ओर से रुक गया है, अर्थात वह आत्मा न तो भली भांति पदार्थों को जान ही सकता है और न देख ही सकता है, ऐसे उस आत्मा को क्यों नहीं दुख होगा. अवश्य ही होगा. किंतु जिसने समस्त कर्मों को जड़ से उड़ा दिया है, अर्थात जिसकी आत्मा के प्रदेशों में किसी भी प्रकार का कोई कर्म बंध नहीं है, ऐसे सिद्ध भगवान को अनंत सुख क्यों नहीं होगा. अवश्य होगा. कळलं का नाही. सोपं आहे असं सांगा लागतंय. सांगा तरी मराठीत सांगा आपलं. ठीक आहे, काय नाही एवढं सांगायचं काय आहे की संसारी जीव अनंत दुःखी आणि सिद्ध जीव अनंत सुखी. हे का, ह्याचं कारण सांगितलं. का सांगितलं तर सांगितलं संसारी जीवांच्या आत्मप्रदेशाला इतके परमाणु चिकटलेले आहेत. कर्मबंध हो आहे ना. कर्मबंध जे आहेत ते त्या कर्मांचे प्रदेश किती आहेत तर सांगितलं अनंत आहेत. मग एवढी संख्या कोण ओळखू शकतं तर म्हणले सर्वज्ञच. किती परमाणु आहेत सांगितलं. उद्गल स्कंद असते तर मग ते ठीक आहे म्हटलं असतं आपण असं सांगायचं, पण परमाणु किती असणार. अनंतच असणार का नाही.
कारण एका स्कंदामध्येच परमाणू किती येणार? अनंत येणार. मग अशा असंख्यात स्कंदांमध्ये किती असणार? अनंत अनंत. कळलं का? मी हे काय सांगायला लागलो आहे? कारण तुम्ही 4 दिवसापूर्वी ऐकला होता काय की कर्म असंख्यात आहेत आणि आत्म्याचे गुण अनंत आहेत, असं ऐकलं होतं का नाही? मग कर्म असंख्यातच आहे, त्यांच्या स्थितीच्या अपेक्षा. 4 प्रकारचा बंध आहे माहिती आहे ना तुम्हाला? प्रकृती, स्थिती, अनुभाग आणि प्रदेश. बरोबर का नाही? म्हणजे स्थिती, अनुभाग ह्यांच्या अपेक्षेने जर बघितलं तर कर्म किती आहेत? असंख्यातच आहे. 70 कोडाकोडी सागर हा उत्कृष्ट सांगितला का नाही कर्मस्थिती? हां, मग ती किती आहे? सागर ही संख्या कशात येते? हां, सागर इलेक्ट्रॉनिक नाही का? बदललं का? बर. तर सागर ही संख्या काय आहे हे सांगितलं? असंख्यात आहे. कळलं का नाही? त्यामुळं स्थिती, अनुभाग हे असंख्यातच आहेत, अनंत नाहीत होत. पण प्रदेश जर बघितले आणि त्या प्रदेशांमध्ये परमाणू जर बघितले तर अनंत होतात. मग ह्या अपेक्षेने इथं अनंत घटवलं आहे. कळलं का नाही? मग संसारी जीवांना काय झालेले आहे सांगितलं? किती कर्म चिकटलेले आहे? अनंत. ते कोण जाणू शकतं? सर्वज्ञ भगवान जाणू शकतात. काय जाणू शकतात? हां, अनंतचा जो विषय आहे तो केवळ ज्ञानामध्येच आहे. मतिश्रुत ज्ञानाचा विषय किती आहे? संख्यात. अवधी मन परिज्ञानाचा विषय किती आहे? असंख्यात. शिकवलंय तुम्हाला सगळं आहे ना. आणि केवळ ज्ञानाचा विषय अनंत. कळलं का नाही? त्या असंख्यातामध्ये सुद्धा किती संख्या आहे हे अवधी मन परिज्ञानाने ना माहिती, पण ते अनंतमध्ये किती संख्या हे नाही ओळखू शकत. कळलं का नाही? मग ती संख्या किती आहे हे ओळखणारे कोण आहेत? सर्व. नेहमी लक्षात ठेवा. ठीक आहे ना? समजलं का नाही? विषय क्लिअर झाला ना? ती घटवली की आपण हे 5 ज्ञानं घटवली ती आहे का नाही? तर मग काय सांगत होतो? हां, मग अशा प्रकारे सांगितलं भली भांती पदार्थों को जाणू पण शकत नाहीत, पाहू पण शकत नाहीत. मग त्या ज्यांनी नीट जाणलं नाही आणि ज्यांनी नीट पाहिलं नाही ते काय राहणार? दुःखी राहणार का नाही? कारण कालच घटवलं होतं, जेवढं ज्ञान अधिक तेवढं सुख अधिक. मग जेवढं ज्ञान कमी तेवढं दुःख जास्त. पॉईंट समजताय का नाही? आहे ना. म्हणून ह्याच्यावरनं त्यांनी परत इथं हेच घटवलं. काय घटवलं? की ते नीट जाणू शकत नाहीत तर मग नीट सुखी कसं होणार? है ना. नीट जाणतच नाही तर नीट सुखी कसं होणार? पॉईंट समजला की नाही? हां हां, पुढं. किंतु जिसने समस्त कर्मों को जड़ से उड़ा दिया है, अर्थात जिसकी आत्मा के प्रदेशों में किसी भी प्रकार का कोई कर्म बंध नहीं है, ऐसे सिद्ध भगवान को अनंत सुख क्यों नहीं होगा? कळलं का नाही? किती सिद्ध करतात. पूर्ण सिद्ध स्तुतीमध्ये ना हे सिद्ध करणार आहेत. काय सिद्ध करणार आहेत? काय सिद्ध करणार आहेत? सिद्ध भगवान अनंत सुखी आहेत. आणि हे किती प्रकारातनं सिद्ध करतायत. आणि त्याचा आपल्याला विचार करा, सिद्ध करा बरं सिद्ध भगवान सुखी आहेत तर का आपण करू शकत नाही? चिंतन करत नाही ना. कधी सुद्धा चिंतनच करत नाही म्हणून तर तसं घडतंय. आता हे जाऊ दे, तुम्ही हे वाचलंय केलंय वगैरे. आता मी तुम्हाला थोडासा प्रश्न, थोडं तर्क लावा. सिद्ध भगवान सुखी आहेत का नाहीत? आता समजून चला, समोर सिद्ध भगवान आहेत असं समजा बरं का. मग सिद्ध भगवान सुखी आहेत की नाहीत? आहेत. आता जे वाचलेलं आहे ते सोडून
तुम्ही काय तर्क सांगू शकताल का? नासाग्र दृष्टी आहे म्हणून सुखी आहे का? कारण समजलं का नाही? आता मी तर तुम्हाला न्याय शिकवतो, न्याय समजला ना? न्यायामध्ये कसं असतंय? पक्ष साध्य हेतू संपलं. पक्ष साध्य काय आहे आपल्याकडं? सिद्ध भगवान हे पक्ष, सुखी आहेत हे साध्य. आता तुम्हाला हेतू द्यायचा आहे. अरे सगळ्यांनी एकदम सांगितलं, मला कसं कळलं रे? बरं, आत्म्याचा आपल्याच आत्म्यामध्ये ते लीन आहेत म्हणून ते सुखी आहेत. ठीक आहे, बरोबर. अजून हां हां बरोबर. बरोबर बरोबर. म्हणजे दुःखाचं कारण कळलं तर ते त्यांच्याकडे नाही आहे. एवढं छान सांगितलं. हे असं तुम्ही चिंतन करू शकता का नाही? सिद्ध भगवान सुखी आहेत हे काढायचं असेल तर तुम्हाला दुःख कशामुळं आहे ते कारण हुडका. आणि कुठली पण असेल, बहिरंग अंतरंग कुठली पण कारणं असू द्या, आणि ती कारणं त्यांच्यामध्ये नाहीत म्हणून ते सुखी आहेत. असं काढायला बरोबर असतं का नाही? नेहमी असं जरा चांगलं सांगितलं, असं काय म्हणतात ना, वकिली हां कशी आहे? त्यांना कसल्याही आश्रयाची गरज नाही म्हणून सुखी आहेत. बरोबर. अजून काय सांगत होता? नाही का? हां हां बाधेने रहित, कुठलीही बाधा नाही. बाधा आली तिथे दुःख आहे का नाही? बरोबर सांगता तुम्ही. सगळे हेतू चुकीचे येणारच नाही आहेत, फक्त चिंतन करायला लागणार आहे. अरे सगळे एकदम सांगू नका. हां आता सगळे गप्प बसतात आहे का? हां निर्दोष आहेत म्हणून सुखी आहेत. बरोबर. दोष आहे तिथं दुःख आहे. बरोबर. पुढं 8 कर्माने रहित आहेत, कर्मकलंकाने रहित आहेत म्हणून सुखी आहेत. पुढं ज्यांना जे सुचेल त्यांनी सांगा, नाही सुचलं तर काही जबरदस्ती नाही, परत चिंतन करा, असं काही हे नाही आहे. पण सहज आपलं चर्चा. अजून कोणाला सांगायचं आहे का? नाही का? झाले का? अहो किती प्रकारानं घडू शकता, किती प्रकारानं घडू शकता. देऊ का टास्क मग? आहे का नाही? व्हॉट्सअपवर थोडं टाका, है ना, काय काय कारणं टाकायची, जेवढी टाकता येईल तेवढी टाका. सिद्ध भगवान का सुखी? चिंतन करत नाही हो आपण. सगळ्याला फक्त रेडीमेड थोडं. मग तुम्हाला उपाय सांगितला ना, हे सगळ्याला जमणार आहे. तुम्ही दुःखी आहेत का नाही सांगा बर? दुःखी आहेत की नाही? ममता काकी दुःखी आहे का नाही? कोणामुळे दुःखी आहे? विभोजमुळं का विपुल भयामुळे? मग ते सिद्ध भगवंताकडं नाही. असं चिंतन करायचं. ओ आपलं एक उदाहरण सांगतो तुम्हाला सगळ्यांना. दुःखी आहेत का नाही? कोण सुखी आहे? नाही ना, सगळे दुःखीच आहेत. बरं का नाही? आणि तुम्हाला कोण म्हणला नाही मी दुःखी नाही आहे, तर एक डॉक्टर आणून बसवा. चांगला निष्णात डॉक्टर आला की लगेच बघा सगळेच जोडतात आणि आपलं दुःख सांगतात का नाही? मग दुःखी नाही कसं म्हणताय? दुःखाचा तर रोज अनुभव करताय तुम्ही येणं केनं प्रकारे. मग ते कुठली पण कारणं असतील, अंतरंग अथवा बहिरंग, त्याच्यावर चिंतन करा. कळलं का? आणि ते कारण सिद्धांमध्ये नाही म्हणून सिद्ध भगवान सुखी आहेत. आणि इथं नाही थांबायचं. तसा माझा स्वभाव आहे. कळलं का? फक्त तिथंच जाऊन नाही थांबायचं. कळलं का नाही? पुढं काय करायचंय? जी कारणं सांगितली का नाही, हा ना, तसा माझा स्वभाव आहे म्हणून मी देखील स्वभावाने सुखी आहे. झाला का नाही सुख? कळलं का नाही? असं स्वतःकडे जाण्यासाठी तो मार्ग मिळतो. बरोबर का नाही? मग चिंतन करून याचाल.
अभ्यास करणार का? व्हॉट्सअपवर एक वाक्य तरी येणार का नाही तुमचं? जास्त आले तर जास्त येऊ द्या, काय अडचण नाही. भरपूर चिंतन करा. कळालं का नाही? का मी नाही सांगत, स्वतः आचार्यांनी किती घटवलंय. किती श्लोक आहेत सांगा बरं ह्या सिद्धस्तुतीमध्ये? किती श्लोक आहेत? 33 श्लोक आहेत का नाही? हां 29. बर 29 श्लोक आहेत. हां आलोचनाधिकार चालू होतं बरोबर. मग या 29 श्लोकांमध्ये आचार्यांनी काय घटवलंय? फक्त सिद्ध भगवान कसे सुखी आहेत. मग आपण पण का नाही फक्त तिथलं वाचून करू नका. ते मग कसं होईल? आपलं चिंतन नाही येणार. म्हणजे ते उगाच तिथले पॉईंट वाचून करण्यात काही मजा नाही आहे ना. स्वतः चिंतन करा. आणि तुम्हाला उपाय सांगितला आहे. आपण दुःखी का? ते सिद्धांकडं नाही, म्हणून सिद्ध सुखी आहेत. आणि तसा माझा स्वभाव पण आहे. असं करू शकता का नाही चिंतन? काय चिंतन करा आणि व्हॉट्सअपवर टाका. जमेल का? खूप लोकांना म्हणतात की आम्हाला व्हॉट्सअपवर लिहिता येत नाही. ठीक आहे, कागदावर लिहा, त्याचा फोटो टाका. उपाय करायचं म्हणल्यानंतर उपाय आहेत. आणि करायचं नाही म्हणले की कारणं भरपूर आहेत. ठरवा तुम्ही करायचं का नाही. काय म्हणतोय बरोबर का नाही? संसारात काय जी गोष्ट करायची आहे तिथं हां कसंही करणार, किती पण अडथळे असो. जी करायची गोष्ट नाही ती हां ते असंही करणार नाही तसंही करणार नाही. कारण काय आपल्याला लगेच मिळते. ठरवायचं आपल्याला करायचं आहे का नाही. हां म्हणून तर ते एक गोष्ट आहे, छोटाशी गोष्ट की एक त्याचा मित्र होता. तो काय मागायला आला. काय मला कुऱ्हाड पाहिजे रे, मला कुऱ्हाड दे. काय तर काम आहे, मला कुऱ्हाड पाहिजे म्हणून मागायला आला मित्र त्याचा. कुऱ्हाड पाहिजे दे. तो म्हणला नाही देऊ शकत. का? अरे मला लागणार आहे. काय लागणार आहे? म्हणला मला दाढी करायची. अरे म्हणला कुऱ्हाडीने दाढी कशी होती? ते मला द्यायचंच नाही तर कारण काय पण सांगेल. मला तुला कुऱ्हाड द्यायचीच नाही तर कारण तसं झालंय. तसं आहे सगळ्या गोष्टीत आहे है ना. हे 4 पुरुषार्थ वारंवार घडवत आहे. 4 पुरुषार्थामध्ये असंच आहे. धर्म अर्थ काम मोक्ष. करायचं आहे की नाही? करायचंच असेल तर येन केन प्रकारेन तो जीव करणार. आणि करायचंच नसेल तर येन केन प्रकारेन काही येऊन नाही करणार. कळलं का काय म्हणलं ते? सगळीकडे बरं का, सगळीकडं. रामचंद्र मुनिराज ध्यान करत होते. त्यांच्या पुढे सीतेचा जो जीव होता तो देव झाला होता आणि त्यांच्यावर तो उपसर्ग करत होता का नाही खाली येऊन की त्यांनी ध्यानातनं विचलित व्हावं म्हणून. काय कळलं का? पण नाही आम्हाला करायचा. अर्थ पुरुषार्थ काम पुरुषार्थ नाही आम्हाला करायचा. कोण त्यांना बदलू शकलं का? लक्षात आलं का नाही? महावीरांची मावशी होती. दोन्ही मावश्या लावा आहे ना. चेलना नाही चंदना आणि दुसरी तिचं नावच मला लक्षात राहत नाही माझ्या. नाही ती डोळे फोडलेली. करायचंय म्हणल्यानंतर जी जेलमध्ये होती तिनं करायचं हे ठरवलंय म्हणल्यानंतर ते झालंच. चंदनाच्या द्वारे महावीर मुनिराजांना आहार दिला गेला की नाही? करायचं म्हणल्यावर होणार. आणि नाही करायचं म्हणल्यानंतर जी दुसरी मावशी होती तिनं काय केलं? डोळे फोडले. पण मी जात नाही म्हणले समोशरणात. आहे ना. आपल्या वाटतं कट्टर जीव आत्ताच आहेत. अहो आदिनाथांपासून आहेत तर मारीची काय होता की नव्हता? मग ते सांगायचा अभिप्राय उद्देश एवढाच आहे
काय की करायचं आहे का नाही ह्याचा निर्णय स्वतः करायचा. जर करायचं आहे तर तुम्ही असंही तसंही करणार, आणि करायचंच नाही तर असंही तसंही नाही करणार. सगळ्या बाबतीत लावा, सगळ्या बाबतीत, चारही पुरुषार्थ बाबतीत आहे. धर्म, अर्थ, काम, मोक्ष, चारही पुरुषार्थ. हां, दोन्हीकडे लावा, लौकिक आणि अलौकिक दोन्हीकडे लावा. करायचं आहे का नाही, मग किती करायचं आहे तेवढंच करणार तुम्ही. तर सांगायचा अभिप्राय. मग काय काय विषय कशावर निघाला, करायचं का नाही? हां, सिद्धांचे काय लिहायचं आपल्याला, सिद्ध भगवान सुखी का आहेत ह्याची उत्तरं लिहायची. ठीक आहे ना? तर मग काय, आणि तसंच आहे ना ह्याच्या बाबतीत सुद्धा, आत्म्याचा अनुभव करायचा आहे का नाही, काय सम्यक दर्शन करायचं आहे का नाही, सगळं त्याच्यावरच डिपेंड करतंय. आपल्या अंतरंगामध्ये करायचं आहे का नाही हे ज्यावर ते सगळं खरं आहे ना. कारण होऊ शकतं का नाही होऊ शकत, तर स्वयंकुंद कुंदाचार्यांनी सांगितलेलं आहे, कादुम सक्कदी जीवो, हे जीव ह्या पंचम काळामध्ये करू शकतो. म्हणून तर उपदेश करतायत ना वारंवार. ज्याचा करू शकत नाही त्याचा उपदेश केला का तुम्हाला? शुक्ल ध्यान करायला सांगितलं का कुठल्या आचार्यांनी, कुठल्याही ग्रंथामध्ये? काय विचारतोय? धर्म ध्यान करायला सांगितलेलं आहे, शुक्ल ध्यान करायला सांगितलं का? कुठल्या तर ग्रंथात लिहिले का? जे जीव ह्या काळात नाही करू शकत त्याचा उपदेश करत नाहीत, परंतु जे जीव ह्या काळामध्ये करू शकतो, कादुम सक्कदी जीव, कुंदाचार्यांचा शब्द आहे का नाही? कादुम सक्कदी जीव कुठं आलाय ओ गिरीश भैया? नाही, कादुम सक्कदी जीव त्यांना माहिती आहे. गिरीश भैया म्हणलं की कुठे माहिती आहे. कुठं आलाय? नियमसार गाथा नंबर आता मी तुम्हाला ना काहीतरी दंड देणार आहे. 1000 वेळा सांगितलं तर ही गाथा विसरायची नाही. सांगितलं होतं का नाही? नियमसारची गाथा किती? 100 लावा की त्यावर, 119, नुसतं 19 नाही. अपसर्वावलंबन, कळलं का ना? भावेन परभाव चैदुम कादुम सक्कदी जीओ तम्मा ध्यानम हवे सौवम. म्हणून ध्यान सर्व काही आहे, आणि ही गाथा तुम्ही विसरून वारंवार जात आहात, है ना? किती वेळा पण सांगा, का विसरताय कोण असतो? काहीतरी आता प्रायश्चित्त देणार आहे सांगतोय, नाही मागितलं तरी देणार आहे. कारण चुकीच आहे, विसरता कामा नये. महत्वाची गाथा आहे का नाही? कोणालाही सांगायचं तरी म्हणलं तरी महत्वाची गाथा आहे का नाही? त्यात कितीतरी भाव लपलेला आहे का नाही? ती गाथा म्हणजे वीरसागर महाराज आहेत. आता वीरसागर महाराजांना विसरायचं का नाही बघा, कळलं का नाही? त्यात सगळं त्यांनी सांगितलेला पूर्ण उपदेशच त्यात आहे ना. गाथाचा शब्द हळूहळू पाठ करा, ठीक आहे, पण गाथा नंबर विसरू नका. गाथा नंबर किती? ग्रंथ लक्षात ठेवा. मग कुंदाचार्यांचे शब्द आहेत, कादुम सक्कदी जीव. आपला विषय काय चाललाय? कादुम सक्कदी जीव. जीव हे करू शकतो म्हणून तर उपदेश केलेला आहे. करू शकत नसता तर उपदेश केला कशासाठी असता? उपदेश केलाय म्हणजे हे जीव करू शकतो. ठीक आहे ना? करायचं का नाही हे ठरवा तुम्ही आता. ठीक आहे, पुढं. तर मग काय विषय झाला? अशा प्रकारे सिद्धांचं वर्णन चाललेलं आहे. मग कालची थोडी चर्चा घेतो, ती परत राहील ना. काय चालली होती चर्चा आपली कालची थोडीशी? की सिद्ध भगवान कुठून कुठून झालेले आहेत, मोक्षाला गेलेले आहेत?
अडीच द्वीपामधून त्यापैकी लवण समुद्र, कालोदक समुद्र किती आहेत? लवण समुद्र कितीचा आहे? 2 लाखाचा. कालोदक समुद्र किती? चुकलं, मला वाटलंच होतं 8. अहो मध्ये द्वीप आहे का नाही? लवण समुद्र 4 लाख योजन, कालोदक समुद्र 8 कसं? नाही, लवण समुद्र 2 लाख योजन आणि कालोदक समुद्र 8 लाख योजन असं. लवण समुद्र 2 लाख योजनाचा, कळते का नाही? जम्बूद्वीप 1 लाखाचा. लवण समुद्र, त्यानंतर धातकी खंड 4 लाखाचा, कालोदक समुद्र 8 लाखाचा. कळलं ना आता? बस इथंपर्यंतच बस. आपल्याला ते समुद्र बघायचे आहेत ना. मग लवण समुद्र 2 लाखाचा आणि कालोदक समुद्र 8 लाखाचा. एवढा मोठा विस्तार आहे आणि त्या प्रत्येक कणाकणामधून काय झालेले आहेत? पूर्वीच्याला सिद्ध झालेले आहे. मग प्रश्न पडला की असे कसे सिद्ध झाले? कारण सिद्धस्तुती चालली ना, विषयांतर नाही चाललं, सिद्धस्तुती चालली की नाही? मग असे कसे सिद्ध झाले? तर सांगितलं होतं काय? कोण्या वैरी जीवाने काय केलं? त्या मुनिराजांवर ध्यान करत होते ते मुनिराज, डोळे बंद होते, उपसर्ग केला, त्याने उचलून काढलं. कुठून पण असेल, जम्बूद्वीपातनं उचललं असेल, नाहीतर धातकी खंडातनं उचललं असेल, नाहीतर पुष्करार्धामधून उचललं असेल, कुठून पण उचललं असेल. जिथं कर्मभूमी आहे तिथंच असणार ना महाराज, है ना? भरत क्षेत्र असेल, ऐरावत क्षेत्र असेल, विदेह क्षेत्र असेल, कुठून पण उचललं असेल. कळलं का नाही? मग तिथून काय केलं? त्यांना उचललं आणि त्यांच्यावर उपसर्ग म्हणून तो समुद्रात टाकायला लागलाय. आणि ते टाकल्यानंतर त्यांनी खाली जाऊन हे होईपर्यंत त्यांना केवळ ज्ञान आणि प्लस मोक्ष पण, म्हणजे 14वं गुणस्थान पण झालं. मग एवढा किती कमी वेळ आहे? मी काय म्हणतोय कळलं का? मला अजून पण त्यात एक्सप्लेन करायचं आहे, पण ते आत्ता नाही सांगत, ते पुढे जाऊन सांगू आपण, है ना? तर एवढं आता बेसिक तर समजून घ्या. आपल्या पुढं हे नाही ना टी व्ही असं, तर मग ते लगे अजून जरा मला साथ सांगितलं की ते पण टायमिंग कधी सुरू होतो ते पण मला सांगायचं आहे. मुनिराजांवर उपसर्ग होत असतो, क्षपक राजावर उपसर्ग नसतो, केवळ ज्ञानावर उपसर्ग नसतो. हा, मग ते किती कमी वेळ आहे मला सांगायचा अभिप्राय. म्हणून ते जाऊ दे आता, नको ते लय चर्चा विस्तार होईल, आहे ना? ते पण कधी आहे त्याचा आलेला आहे उल्लेख सगळं, ते घेऊया आपण, ते आत्ता नको. आता बेसिक तर समजून घ्या तुम्ही. बेसिक समजते का? काय म्हणतो तुम्हाला? त्या वैर्याने त्यांना आकाशातून खाली टाकलेलं आहे, ठीक आहे, अंतर खूप मोठं आहे, पण मोठं जरी असलं तरी खाली यायला किती वेळ लागतोय? ग्रॅव्हिटी माहिती आहे का नाही? असं पण नाही की बाबा हळूहळू खाली येत आहेत. मग वरून खाली सोडलंय तेवढ्यापर्यंत श्रेणी आरूढ होऊन त्या जीवाने काय केलं? केवळ ज्ञान करून सिद्ध पण, नुसतं केवळ ज्ञान करून थांबले नाहीत, सिद्ध पण झाले. मग हे कसं काय झालं? तर त्यासाठी तुम्हाला सांगितलं होतं 11व्या गुणस्थानाचा काय करा? काळ बघा. आता 11व्या गुणस्थानाची काय चर्चा म्हणावं? हे तर शपक श्रेणी झाले का नाही, आहे ना? 12 गुणस्थान बघायचं होतं, पण 11व्या गुणस्थानामध्ये कशासाठी सांगत होतो की तो जो काळ आहे ना, ॲक्च्युली आचार्याने उल्लेख 11व्याचा केलेला आहे, त्याच्यावरनं मग 12, 10 वगैरे सगळे लावलेत, ते तुलना नंतर केलेली आहे. गाथेमध्ये जो उल्लेख आहे ना काळाचा, तो काय आहे? 2 काय सांगितलं होता? कोणी कोणी बघून आलं बरं? मी व्हॉट्सअपला टाकलं होतं बरं का सगळं. व्हॉट्सअप कोण कोण बघून आलेलं आहे हात वर करा बर. व्हॉट्सअपचा ग्रुप, व्हॉट्सअप म्हणजे व्हॉट्सअपमधला जो उत्तर मी दिलेलं आहे तुम्हाला तिथं, कोण कोण बघून आलं आहे हात वर करा पडदिशी. 1 2. मग आता बाकीच्याला काय उत्तर कळणार होतं सांगा? तिथं माझ्यापुढे तर इथं टी व्ही नाही आहे, त्यासाठी तुम्हाला सांगितलं होतं वाचून या, तेवढा मॅटर बघून या म्हणलं होतं का नाही? मला ते इक्वेशन सांगता येणार नाही तुम्हाला.
आता मी नाही बोर्डवर काढणार, तुम्ही आळशी तर मी महाळशी आहे ना. काय अभ्यास करायला नको, काय नको, सांगितलं होतं आहे ना, अभ्यास करा अभ्यास करा. तर ठीक आहे, थोडक्यात सांगतो, बाकीचं विस्तारपूर्वक उद्या सांगतो, कारण तुम्ही वाचून आल्याशिवाय त्याला मजा नाही. नाहीतर मग तिथं व्यवस्था पण कोण करा नाही, तिथं करा की सगळं जोराजोडी करून टाका आणि मग तिथं चालू करू समवेग भवनमध्ये. तर सांगायचा मला अभिप्राय काय आहे, काय सांगत होतो काय, हां 11व्या गुणस्थानाचा जो काळ आहे तो 2 क्षुद्रभव सांगितला का नाही. क्षुद्रभव म्हणजे काय, पहिला तो प्रश्न येतो. क्षुद्रभव हां बरोबर बरोबर, लब्ध पर्याप्तक जीव माहिती आहे का नाही, शिकवलं का नाही. हां आता ते परत सांगत बसायला वेळ जाईल सगळा. त्या लब्ध पर्याप्तक जीवाचा जो काळ आयुष्य आहे का नाही तो म्हणजे क्षुद्रभव. क्षुद्र म्हणजे हीन, लोएस्ट, सगळ्यात छोटा. मग छोटा भाव कुठं आहे, कोणाचा आहे सगळ्यात छोटा भाव, लब्ध पर्याप्तकाचा. किती आहे, एक श्वास में आहे का नाही, म्हणजे एका श्वासामध्ये 18 वेळा जन्म मरण घेतो, म्हणजे त्याचा आयुष्याचा काळ किती झाला हो, एका श्वासाचा 18वा भाग झाला का नाही, कळतं का नाही. एका श्वासाचा श्वास म्हणजे श्वास घेतला श्वास सोडला, हा एक श्वास झाला, कळलं ना. म्हणजे तिथं ते सांगितलं आहे, म्हणजे आपला श्वास नाही घ्यायचा, जो निरोगी व्यक्ती आहे ना तो श्वास घ्यायचा आहे. तिथं सांगितलं आचार्यांनी कोणाचा श्वास घ्यायचा आहे तो. पण आता मी ते कशाला विस्तार सांगत बसू, म्हणून तुम्हाला थोडक्यात सांगितलं सामान्यपणे आहे ना. ज्याचं पूर्ण आयुष्य आहे, निरोगी व्यक्ती आहे, ज्याला काही त्रास नाहीत वगैरे आहेत ना, त्याचा तो श्वास घ्यायचा आहे. पण नुसता श्वास म्हणजे श्वास प्लस उच्छ्वास, मला हे सांगायचं आहे, त्याला श्वास मांडलेला आहे. एक श्वास में 8 10 12 म्हणलेत का नाही, तर तो नुसता श्वास नाही आहे, श्वास प्लस उच्छ्वास आहे. कळलं का नाही. आचार्यांनी सांगितलं आहे त्या व्यक्तीचं घ्यायचं आहे, तर ती चर्चा आहे, नंतर घेऊया ती आपण, ठीक आहे. तर त्या एका श्वासाचा काय झाला 18वा भाग, म्हणजे किती छोटासा समय आहे, कळतंय का, लक्षात येते का. असे किती क्षुद्र, मग तो झाला एक क्षुद्रभाव. 2 क्षुद्रभाव म्हणल्यावर किती झाले, एक भाय 18 होतं का नाही. आता काय किती होणार, एका श्वासाचा 18वा भाग, 2 क्षुद्रभाव म्हणल्यावर गणितात सांगा की गणितात 2/18 होणार. हा बरोबर, 1/9 होणार. 2 झाले का नाही आता, कळतं का नाही. 2/18 परत कॅल्क्युलेशन केलं काय होणार, बे के बे 9/18 म्हणजे 1/9. कळतं का नाही सुनीता काकी. नाही यासाठी मला ते पाहिजे सगळं, काय करावं, म्हणून मी तुम्हाला म्हणलं ते वाचून या, म्हणजे मला जरा थोडंसं सोपं होईल. सांगतो थोडंसं 2 मिनटात सांगतो, मला माहिती वेळ जातोय. काय सांगितलं, एक श्वास में, एवढं तर माहिती आहे ना तुम्हाला, है ना. एका श्वासामध्ये 18 वेळा जन्म मरण होत आहे, बरोबर का नाही. म्हणजे त्याचा लाईफ किती आहे, 18 वेळा जन्म मरण होत आहे, म्हणजे त्याची लाईफ किती आहे, श्वासाचा 18वा भाग, बरोबर का नाही. भाग कळलं ना, एका श्वासाचा 18वा भाग, 18 तुकडे केले, बरोबर का नाही. मग हा काळ काय झाला, हा एक क्षुद्र भव झाला. भव म्हणजे जन्म, एक जन्म, त्याचा एक जन्माचा आयुष्याचा काळ किती आहे, 1/18. कळतंय ना, लक्षात येते का नाही. तो निगोदी जीव आहे वगैरे ते. आता त्याचं आयुष्याचं आपण प्रमाण घेतलं आणि त्या प्रमाणावरनं आपण काय करतो आहोत,
आता गुणस्थानांचा काळ बघतो आहोत की बाबा 11व्या गुणस्थानाचा मॅक्झिमम काळ किती. 11 गुणस्थान आहे का नाही. मला आता घसा जायला लागला. 11 गुणस्थान आहे की नाही. 11व्या गुणस्थानाचा मॅक्झिमम समजतंय. उत्कृष्ट काळ किती सांगितलं आचार्यांनी. 2 क्षुद्रभाव. 2 क्षुद्रभाव म्हणजे किती येणार आता. हा 1 आहे का नाही. 2 म्हणल्यानंतर ह्याला काय करणार आपण. 1/18 गुणिले 2 बरोबर का नाही. म्हणजे उत्तर किती येणार 2/18 बरोबर का नाही. गणित कळते का नाही. एवढं गणित कळलं का नाही. मग 2/18 म्हणजे काय. बे के बे 9 म्हणजे किती आलं 1/. आलं काय. कळलं का नाही. मग 1/9 श्वास म्हणजे एका श्वासाचा 9वा भाग एवढा 11व्या गुणस्थानाचा उत्कृष्ट काळ सांगितला. ठीक आहे. कळते का. आता 12व्या गुणस्थानाचा किती काळ सांगितलं आहे उत्कृष्ट. वाचून आलाय का नाही. हे भगवान. आता कोण खालीच बघतात काय. वाचून या म्हणलं तर ठीक आहे बरोबर आहे. 4 क्षुद्रभाव सांगितला आहे का नाही. 4 क्षुद्रभाव सांगितलंय का नाही. म्हणजे काय होणार आज अजून. म्हणजे काय समजलं का. है ना. म्हणजे आता हे 1 क्षुद्रभाव आहे ह्याला गुणिले 4 केलं तर किती होणार. तुम्ही 4/18 काय कलर आहे. पांढरा कलर हा ना हो आहे ना. तर 4/18 आलं का नाही. म्हणजेच काय होणार 2/9 कळलं का नाही. बे के बे 2चा भाग केला हो. आणि 2×9=18 है ना. मग ह्याच्या दुप्पट झालं का नाही. 11व्या गुणस्थानाचा उत्कृष्ट काळ आणि हा 12व्या गुणस्थानाचा उत्कृष्ट काळ 2/9. आता त्याला भागाकार करण्यात काय अर्थ नाही आहे. आपण तेवढंच ठेवायचं बस झालं. म्हणजे सांगायला लागलोय काय लक्षात घ्या. ह्याचा अर्थ काय आहे. 12व्या गुणस्थानाचा उत्कृष्ट काळ सांगितला जो आहे तो म्हणजे किती समजतंय तुम्हाला. 2 श्वासाचा 9वा भाग कळलं ना. किंवा एका श्वासाचा सुद्धा 4.5वा भाग. 4.5 समजतंय ना. 9व्याचे निम्म किती होणार 4.5. ह्याचा जर आपण भागाकार घेतला तर किती होतंय 1/4.5 येते का नाही. म्हणजे एका श्वासाचा 4.5वा भाग एवढा काय झाला 12व्या गुणस्थानाचा उत्कृष्ट काळ. समजतंय का. अवघड जातं विचारतो तुम्हाला. समजतंय ना सगळ्यांना. 12व्या गुणस्थानाचा उत्कृष्ट काळ सांगितला. आता ह्याच्यावरनं ते बाकीचे तुम्ही लावून घ्या नाही तर उद्याच्याला आपण ती चर्चा बघू. वाचून या तुम्ही. ठीक आहे. तर सांगायला लागलोय काय किती कमी काळ आहे आणि एवढ्या वेळात ते क्षपक श्रेणी आरूढ होऊन पटपट 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 होतं का नाही. आणि हे तर उत्कृष्ट काळ सांगायला लागलोय. आपली चालली चर्चा काय आता तिथं जगन्य काळ किती आहे. ते तर छोटे अंतर्मुहूर्त आहेत. ही चर्चा चालली कशाची. मग तुम्ही कल्पना करताय का आता. मग जगन्य काळ किती छोटा असेल. आणि मग क्षपक श्रेणी आरूढ व्हायला किती वेळ लागेल असं विचारतो तुम्हाला. क्षपक श्रेणी आरूढ व्हायचं असेल तर 1 ते 2 श्वासामध्ये सुद्धा होऊ शकतं. किंवा मे बी त्यापेक्षा कमी पण जाईल. पण आपलं जे सामान्य सांगतो तुम्हाला आहे ना. त्यामुळं शास्त्रामध्ये आता जे सांगतोय ते अजून थोडंसं एक सांगतोय. शास्त्रामध्ये जे आलेलं आहे काय की 2 घडी का संसार
ते खूप सामान्य कथन आहे, खूप स्थूल कथन आहे. दो इदो घडी बस दो घडी नजदीक तो आओ. पुढं बरोबर आहे की? कोण म्हणते? काय बोलणं नाही की पुढं? मला माहिती की गाणं, पण तुम्ही कोण म्हणते का भाऊ की भजन? हां, दो घडी बस दो घडी नजदीक तो आओ, अपनी प्रभुता देख लो बाहर ना पछताओ. हां ठीक आहे, बाहर ना भरमाओ. चुकलं माझं. हां ना, समजलं का नाही? दो घडी हे सामान्य कथन आहे. सामान्य कथन कळलं का तुम्हाला आता? कारण उत्कृष्ट पण लागत नाही ते. शपक श्रेणीचा उत्कृष्ट काळ सुद्धा 2 घडी नाही आहे. दे उपशम श्रेणी चढला तर 11 खाली वगैरे येणार. त्यांना उपशम श्रेणी कशा चढतात? ते शपक श्रेणी चढणार ना, सिद्ध व्हायचंय म्हणल्यावर. तो नियम थोडाच आहे, उपशम श्रेणी चढायला पाहिजे. 11 गुणस्थ आम्ही काय सांगितलं? कारण तिथं आचार्यांनी पहिल्यांदा त्याचा उल्लेख केलेला आहे, तिथून कथन केलेलं आहे की पहिल्यांदा 11 गुणस्थानाचा काळ सांगितला, 2 शूद्रभाव, आणि त्याचा आधार घेऊन बाकीचे गुणस्थानं सांगितलेत. म्हणून मी तुम्हाला 11व्याचा प्रश्न विचारला होता. हां, त्याच्या कंपॅरिझन सांग, पण सुरुवात ॲक्च्युली हां, मग तसं पहिलं असताना त्या शूद्रभावापेक्षा सुद्धा 10व्या गुणस्थानाचा काळ कमी आहे. तुम्ही बघून आला का नाही? काय नष्ट. म्हणून मी ते बाकीचं काय सांगत नाही अजून. ठीक आहे, ते अजून हे करू द्या, है ना. सगळ्यात छोटा 10व्या गुणस्थानाचा काळ, त्यानंतर शूद्रभाव येतोय, त्यानंतर मग 11व्या गुणस्थानाचा काळ येतोय, त्यानंतर 12व्या गुणस्थानाचा उत्कृष्ट काळ येतोय. ती तुलना केलेली त्याच्या आर्टमध्ये, बघून घ्या. ठीक आहे, जाऊ द्या. तर मग ते जे सांगितलं ना, 2 घडी का संसार, हे तर खूपच स्थूल कथन आहे. मी असं म्हणत नाही शास्त्रात आलेलं नाही, मी वाचलेलं आहे, कुठल्या तरी टीकेमध्ये आलेलं आहे. आय थिंक द्रव्यसंग्रहाच्या टीकेमध्ये वगैरे असेल, बरं का. परंतु ते कथन जे आहे ते कसं आहे? स्थूल आहे, बसतच नाही आहे. शपक श्रेणी बसतच नाही तेवढी 2 घडीची. हां, तुम्ही 13व्या गुणस्थानाचा काळ वाढवला तर तो तर काय, तो तर खूपच मोठा आहे. त्याच्या अपेक्षेने जाऊ द्या, कळलं नाही. तो तर काय 2 घडीचं का बसत पण नाही. तो तर किती आहे? 1 कोटी पर्वाला काही कमी. ठीक आहे ना. पण सांगायचा अभिप्राय तर अशा प्रकारे उद्देश काय चालला आहे, म्हणजे शास्त्रामध्ये जे कथन येतं, आपण तेवढं काय केलं असतं ना आयुष्यभर, काय 2 घडी का संसार, 2 घडी का संसार, आहे ना. म्हणजे 48 मिनिटाचा फक्त संसार, 48 मिनिटं स्वतःच राहायचं. 48 मिनिटं कशाला राहायला लागतंय? मी काय सांगतो तुम्हाला, इथं एक दोन श्वास जरी राहिला स्वतःमध्ये स्थिर, तरी शपक श्रेणी. आता समजतंय का काय चाललंय कॅल्क्युलेशन्स ते? हां, काय सांगायला लागलाय बनाव? उत्कृष्ट, ते उत्कृष्ट काढून सुद्धा किती येणार आहे? म्हणजे आता ते आपल्याला एक्झॅक्ट माहीत नाही आहे, पण काढून किती येणार आहे? जास्त येणार नाही आहे. 14व्या गुणस्थानाचा काळ सुद्धा किती सांगितला? 5 शब्द. त्याचं पण मला सांगायचं होतं. आता वेळ झाला, उद्या सांगतो. त्याचं पण मला सांगायचं आहे, उद्या आठवण करा बरं का. ते 14व्या गुणस्थानाचा पण मला, कारण तो चुकीचा एक भ्रम लोकांमध्ये आहे, तो सांगायचा जरा, तर ते उद्याच्या सांगतो. कळतंय का काय आपलं चाललंय तो विषय, आहे ना. तर सामान्य कथन वेगळं आहे आणि विशेष कथन वेगळं आहे. जिनागमामध्ये जर आपण नीट हे करून बघितलं तर ते आपल्याला समजेल, आहे ना. सामान्यपणे म्हणलं गेलं, मे बी श्रेणी आरूढ होईपर्यंत वेळ लागत असेल तर तो ठीक आहे, 6वा 7वा करतोय. पण श्रेणी आरूढ झाल्यानंतर एवढा वेळ द्यायची गरजच नाही. एकदा सातिशय अप्रमत्त झाला, संपलं. आता स्पीडली
ठीक आहे ना. त्यासाठी एवढा वेळ लागत पण नाही. हे सांगाल कमीत कमी वेळ किती लागतो समजलं का. कमीत कमी तर किती छोटे छोटे अंतर्मुहूर्त आहेत. एक श्वाससुद्धा पूर्ण होतोय का नाही कोण असतो. कमीत कमी एवढा वेळ सुद्धा आत्म्यात राहत नाही. एवढी पण स्थिरता नाही. कळला का. लक्षात येते पॉईंट समजते ना. असं आहे म्हणजे ह्याच्यावरनं पण आपण आत्मानुभूतीची पण चर्चा आहे ती सगळी चर्चा उद्याच्याला घेतो. ठीक आहे. हो थांबा 2 मिनिट थांबा.